तर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना हे काटकसरीचं आवाहन केलं. यावर पुणेकरांना काय वाटतं तेही आपण पाहूया. सोन्याचा ॲस्पेक्ट नाही समजला, जिथे की स्वतः रिझर्व्ह बँक म्हणा किंवा गव्हर्नमेंट एजन्सी स्वतः सोनं खरेदी करतायत आणि ते त्यांच्याकडे ठेवून पुन्हा जर ते जास्त भावाने लोकांना देणार असतील आणि आत्ता थांबवणार असतील तर त्याला काही उपयोग नाही. मोदी साहेबांनी जे आवाहन केलं की तेल कमी वापरा, तर मला असं वाटतं की आता काही घरामध्ये भजी वडापाव आपण पाण्यात तळावे, असं काहीतरी त्याच्यामध्ये आपण संशोधन करावं जेणेकरून ह्या गोष्टी पाण्यात तळता आल्या पाहिजे. आणि मला असं म्हणणं आहे, मेट्रो वापरण्यापेक्षा पहिले प्रत्येकाने 2 बैल घ्यावे आणि पूर्वी जी बैलगाडी चालायची त्या बैलगाडीने प्रवास करावा, जेणेकरून इंधन जाणार नाही, पोल्युशन होणार नाही आणि व्यवस्थित सगळं होईल. म्हणजे भारत हा पुढे जाण्यापेक्षा मला वाटतं त्यांनी पाठीमागं जावं, जेणेकरून तुम्हाला असं आपण समजावं की चाकाचा शोध लागलाच नाही आणि परत आपण घोडे घ्यावे आणि घोड्यांवरती फिरावं, बैलगाडी घ्यावे, असं मला असं वाटतं. कारण जेणेकरून सगळ्याच गोष्टींचा म्हणजे आपले सोनं खरेदी करू नये. आता मोदी साहेबांनी सांगितलं सोनं खरेदी करू नये. शेवटे आत्तापर्यंत जसं राज्य आलंय ना तेव्हापासून यांच्या फक्त फेका याच्याशिवाय काय नाही. राज्याचं त्यांना काय घेणं देणं पडलं नाही. राज्यात फक्त असंतोष कसा होईल आणि महागाई ही डोक्याच्या बाहेर गेलेली. सामान्य जीवन माणसाचं असह्य झालेलं आहे, इतकं असह्य झालं आहे. काय लोकांची परिस्थिती आहे, आज काय चाललंय, काय होतं 14च्या आधी काय होता का काळ आणि आत्ताचा काळ काय आहे, जमीन आसमानाचा फरक. ह्यांना फक्त राज्य करायचे, विरोधक तोडायचेत काय, आणि आपलंच राज्य कसं येईल हे त्याला काय पण मान्य नाही आहे. कुठलंच आव्हान त्यांचं मान्य. उद्या म्हणतील आता सगळं सोडा, थाळ्यात वाजवा. लोकांना सांगतील दुसरा उपायच नाही, मोकळ्या थाळ्या वाजवा, मारा बोंब. आणि आत्तापर्यंत तेच चाललेले. सोनं खरेदी करू नका असं ते सांगतात. ऑलरेडी सोन्याचा भाव 30,000वरनं 1,80,000 समथिंग काहीतरी वाढवून ठेवलेलं आहे. त्यांची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली आहे. पहिले आव्हान करायचं की हे करू नका आणि आफ्टर दॅट त्यांना मग माणसाची निगेटिव्ह इमेज तयार होते, का करायचं नाही, लोक तिकडे अट्रॅक्ट होतात. हा त्याच्या मागचा अजेंडा असू शकतो. सेकंड थिंग, प्रवास टाळायचा, खाद्यपदार्थ करायचे. शेतकरी जे वर्ग आहेत जे दिवसभर काम करतात आणि हे करतात, त्यांनी कसं काय सर्वाईव्ह करायचं.